सर्वात मोठी बातमी चंद्रपूर महापालिकेतील महापौर पदाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आलेला आहे। तोडगा काढण्यासाठी सुनील केदार अरविंद सावंतांच्या भेटीला गेल्याचं कळतंय आणि ही भेटीची दृश्य आपण बघत आहोत। चंद्रपूर पालिकेसंदर्भात आता हालचालींना वेग आलेला आहे। आमच्या आघाड्या झाल्या आता सुद्धा निवडणुकीत मुंबई सोडून अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी एकत्र लढलेलो आहोत। आत्ता चंद्रपूर आणि परभणीमध्ये आमचे महापौर निश्चितपणे आम्ही दोघं जण एकत्र असल्याने बसणार आहेत। त्या संदर्भात सहज एक अशी भेट, जुने मित्र आहेत ते त्यांच्या बैठकीसाठी आलेत, त्याला वेळ आहे म्हणून मला भेटायला आले। म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, बाकी यामध्ये वेगळं काय असं आहे? तुमच्या शिवसेनाचा रोल महत्त्वाचा आहे, तर ते कशा प्रकारे सपोर्ट करणार आहे का चंद्रपूर बद्दल? का नाही आमचं, मी आता काय मला वाटतं माझं पहिलं वाक्य असंच आहे, शिवसेना महाविकास आघाडी म्हणून अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढलेलो आहोत आणि त्यामुळे ती आहेच। 8 नगरसेवक आहेत की तुमचा पाठिंबा काँग्रेसलाच असेल का? 100% असं का? तुमच्याकडनं महापौर पदाची मागणी केली जाते अशी माहिती तुम्ही काही सांगाल, आमच्याकडे पक्षाचे प्रमुख ठरवतात, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलेलं आहे परभणी आणि चंद्रपूर, एका ठिकाणी काँग्रेस सभा असेल, एका ठिकाणी शिवसेना। सावंत साहेब, एकीकडे सांगितलं जातं संविधानासाठी लढतात तुम्ही वगैरे, आणि हे नगरसेवकाची दिल्लीवारी, त्यांचे हॉटेलचे खर्च, हे काय सुरू आहे? अरे कधीतरी संविधानाच्या गप्पा मारतात काळे साहेब, अरे वा काय मोठा प्रश्न विचारला हो। जरा ते बीजेपीला विचारा ना जरा। ओ बापरे, सुरतचा खर्च, सुरत अहो आज मला असं वाटतं सुरतचा खर्च कोणी केला, गुवाहाटीचा खर्च कोणी केला, गोव्याचा खर्च कोणी केला, हे जरा काढलं का पुढच्या प्रश्नाची काँग्रेसचा विषय सुटला का? सन्मान्य खासदार सावंत साहेबांनी सांगितल्यानंतर माझं तुम्हाला ऐकायचं तर आपण तिकडे यावं। सर